नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत खेड तालुक्यामध्ये. खेड तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा, ह्या कार्यक्रमानिमित्त आपण आलो आहोत देशमुख सरांकडे. कशा प्रकारचं नियोजन आहे, अतुल भाऊंचं या तालुक्यामधलं कर्तृत्व, नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे. एक तरुणांच्या गळ्यातील आयडॉल म्हणून त्यांची ओळख आहे. या राजगुरुनगरचे ते सरपंच राहिलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवलेली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजप पक्षाला सोडून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. विधानसभेचं लक्ष डोळ्यावर ठेवून त्यांनी लोकसभेच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असावा. अर्थात त्यांना पाठिंबा चांगला मिळतोय. मागच्या वेळेला अपक्ष निवडणूक लढवताना सुद्धा 50,000पेक्षा जास्त मतं मिळवली. या तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाला सुद्धा काही प्रमाणामध्ये लोक कंटाळलेली आहेत. लोक पर्याय शोधत आहेत. आता यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय, पवार साहेबांनी काही शब्द दिलाय का? महाविकास आघाडी आहे या तालुक्यामध्ये, शिवसेना देखील काचा करून तयार आहे आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून. भाऊ, तुम्ही काय सांगाल? लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तुम्ही भारतीय जनता पक्षाला रामराम केला. नाही, तो जो रामराम झाला तो स्वाभिमानापोटी झाला. आणि त्यामध्ये एवढाच विचार होता की 10 वर्ष मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे संघटना वाढवायचं काम केलं होतं. आणि त्यामध्ये अनेक विषय होते. त्यावेळेस मी सांगितलेलं आहे की जो आमचा स्वाभिमान आहे त्यावेळेस तो सांभाळला गेला नाही. आणि पवार साहेब एक स्वाभिमानाची लढाई लढत आहेत, तर त्या लढ्यामध्ये आपण सगळ्या तरुण मित्रांनी सहभागी व्हायचं. खरं तर आम्ही सगळ्यांनी थांबायचा निर्णय घेतला होता. म्हणजे कुठं इकडेही जायचं नाही आणि इकडे जायचं नाही, हा आमचा निर्णय होता. तर त्यामध्ये सर्व तरुण मित्रांनी सगळ्यांनी मला सांगितलं की आपल्याला अमोलदादा कोल्हे आणि पवार साहेबांच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं. आणि मग तो सर्व जणांचा निर्णय झाल्यानंतर विशेष करून आमच्या आदिवासी बांधवांनी तो एक निर्णय मला बोलून प्रत्येक गावात बैठकांमध्ये सांगितला होता. आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष शेवटच्या 1-1.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या नेतृत्वांकडनं मला जी वागणूक मिळाली, त्याच्यामध्ये जे छोटे छोटे मुद्दे होते की ज्या ग्रामपंचायत आपण निवडून आणल्या, त्या ठिकाणी सत्काराला गेल्या, त्या ग्रामपंचायतांना निधी पाहिजे होता. निवडणूक प्रमुख म्हणून मला फक्त एक पद होतं, नामदारी, पण त्याचे जे अधिकार होते ते अधिकार ठराविक लोकच चालवत होती. आणि ते मला वारंवार जाणवत होतं. 2-3 बजेटच्या माध्यमातून ते लक्षात आलं. त्यात काही दुरुस्ती झाल्या नाही. आणि अनेक निवडणुकीच्या काळामधल्या बैठका ज्या असतात, विधानसभा प्रमुख आणि विधानसभा लढलेला व्यक्ती हा बॅनरवर आला पाहिजे, किंबहुना एक चेहरा असतो तो पार्टीचा. त्याच्या पाठीमागे किती मतदान हे महत्त्वाचं नसतं, पण तो एक चेहरा असतो. तो पार्टीचा चेहरा जाणीवपूर्वक डावलला जात आहे. आणि माझ्या स्वाभिमानाला त्यामुळे ठेच पोचली. 3-4 बैठकांमध्ये ऑफिसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मला निरोप द्यायचे. आणि मोठ्या लोकांनी किंवा जे स्वतःला मोठे समजतात अशा कुणीही विश्वासात न घेता, कॉन्टॅक्ट न करता, कोऑर्डिनेशन न करता आपल्याला त्या मिटिंगला बोलवलं जात नाही किंवा मिटिंग बाहेरच्या कार्यकर्त्याकडनं कळतात. अशा अनेक गोष्टींनंतर मला लक्षात आलं की यांना आपली काही गरज नाही आहे. आणि त्यामुळे तो स्वाभिमानापोटी घेतलेला निर्णय होता. आता इथल्या गावचे सरपंच, ते जिल्हा परिषद सदस्य, नंतर विधानसभा निवडणूक लढवली. तुम्ही दादा कधी झाले, भाऊ कधी झाले, हे लोकांमध्ये जे बदल होत गेले हे कशासाठी होतं? काय मी दादा कधीच नव्हतो, सुरुवातीपासूनच भाऊ होतो. त्यामुळं भाऊ असताना जवळचा आपुलकीचा घरातला एक सहकारी या नात्याने आमच्या चौकामध्ये, संभाजीनगरमध्ये तिथल्या लोकांच्या समस्या सोडत असताना कधी माझ्या सहकारी मित्रांच्या एक 400-500 मित्र आहेत मला त्या आमच्या चौकामध्ये, प्रत्येक कुटुंबाच्या जवळचं झालो. आणि तिथल्या ज्या आमच्या भगिनी होत्या त्या मला आवर्जून भाऊ या नावाने बोलवायच्या. मग काय समस्या असतील, काय अडचणी असतील, त्याच्यामध्ये माझे लहान जे मित्र आहेत, म्हणजे जे वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत, ते मला भाऊ म्हणायचे. असा प्रवास राहिला हा. जिल्हा परिषद तुम्ही जी निवडणूक लढवलात, दिलीप मोहिते यांच्या जवळच्या विश्वासू कार्यकर्त्याला तुम्ही अतिशय तडफेने पराभव केला. विधानसभेची निवडणूक 50,000पेक्षा जास्त मतधिक्य मिळवलं. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. तर महाविकास आघाडी आहे. विधानसभेची उमेदवारी तुम्हाला मिळणार याची खात्री नाही? असं नसतं. काय आता जिकडं मी अपेक्षा ठेवून गेलो भारतीय जनता पक्षामध्ये, तिकडेही
पक्षबांधणी करत असताना आम्ही एकदम तळागाळातनं पक्ष बांधला. आता आपण म्हटलात की आपण राजगुरुनगरला सरपंच राहिलात, तर राजगुरुनगरला सरपंच होताना असं काही प्लॅनिंग नव्हतं की आपल्याला सरपंच व्हायचं. त्यावेळेस ग्रामपंचायतची निवडणूक आमच्या त्या भागातले जे आमचे संभाजी ग्रुप असतील, आमचे विघ्नर मंडळाचे कार्यकर्ते असतील, वाळूंस्थळातले, या सगळ्यांची एक अपेक्षा होती की तू लढला पाहिजे. आणि त्यामध्ये माझा एक सहकारी मित्र स्वर्गीय पप्पा भंडलकर हे देखील माझ्याबरोबर ग्रामपंचायत निवडणूक लढले. आणि आमच्यातला एखादा प्रतिनिधी असावा, म्हणजे त्यावेळेस आमचे जे कैलास सांगोर म्हणून राणा प्रताप मित्र मंडळाचे अध्यक्ष होते, ते आमचे सहकारीच. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष. तर ते सगळे आमचे सहकारी. तिथून माझी म्हणजे 2008ला जन्म झाला म्हणायचं की प्रक्रिया. पण त्या अगोदर आम्ही मंडळाचे कार्यकर्ते म्हणून एक चांगलं काम करत होतो. व्यवसाय देखील माझा मोठा होता. पण या प्रक्रियेमध्ये मग ग्रामपंचायत सदस्य झाल्यावर गावातलं इतकं वातावरण जुळून आलं, तर गावातनं मला बिनविरोध सरपंच म्हणून दिलं. त्यावेळेचा ट्रेड काय होता आमचा की बुवा राजगुरुनगर शहर आहे, तर राजगुरुनगर शहरामध्ये त्याच कुटुंबातल्या त्याच व्यक्ती सरपंच होतात. आणि सर्वसामान्य कुटुंबातली लोक सरपंच होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, तर ही ग्रामपंचायत कायम कर्जात राहते आणि मग खिशातले पैसे टाकायला लागतात, अशी एक थीम होते. तर लोकशाहीमध्ये अशी गरज नसते, कारण कुठलाही राज्यकर्ता बदलला तरी प्रशासन हे ते चालवत असतं आणि लोकशाही ही लोकांच्या माध्यमातून चालत असते. त्याच्यामध्ये ठराविक एक 4-5 कुटुंबातली लोक असावी, या थीमच्या विरोधात आम्ही पॉम्पलेट काढलं होतं की निवडणूक आल्या की त्याच व्यक्ती, तीच लोक, आणि मग आपण त्यात उतरत नाही, त्या ठिकाणी चांगलं काम करत नाही, मग चांगले लोक त्यात जात नाही, आणि मग चहापात्याने आपण कॉमेंट्स करत होतो की राजकारण गलिच्छ आहे, खराब आहे. या मुद्द्यावरती आम्ही निवडणुकीत आलो. आणि वारंवार एका कुटुंबाकडं किंवा ठराविक कुटुंबांकडंच सरपंचकी राहिली, कारभार राहिला, तर एकाधिकारशाही तयार होते. जरी लोकशाहीमध्ये आता आरक्षण आहे, काही आहे, तरी आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की काही कुटुंबाकडेच ती एकाधिकारशाही राहते. तर लोकशाहीची एक थोडीशी सुरुवात गावातल्या 200-250-300 मुलांनी गावच्या मारुती मंदिरामधनं चालू केली. आणि त्याचं थोडक्यात इनडायरेक्टली प्रतिनिधित्व माझ्या माध्यमातून झालं असेल. त्यानंतर बिनविरोध सरपंच आमचे 5-6 झालेले आहेत. हा झाला एक प्रवास. आता त्यानंतर पुढच्या कालखंडामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आलो. खरं तर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आम्ही पक्ष या ठिकाणी वाढवायचा चांगला प्रामाणिक प्रयत्न केला. सभासद नोंदणी अभियानापासून प्रत्येक ठिकाणी असेल. मग तत्कालीन पालकमंत्री जे होते आमचे गिरीश बापट साहेब, त्यांचं असं म्हणणं होतं की आपण जिल्हा परिषदच्या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत. मग जिल्हा परिषदच्या निवडणूक लढायच्या असतील तर आपल्याकडे कॅन्डिडेट पाहिजेत. आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या आमच्या तालुक्यामध्ये जरा आर्थिक निकषावर जातात. आणि संसदीय लोकशाहीत आपण पाहता की जो भांडवलदार आहे तो माणूस जर राजकारणात आला तर त्याच्याबद्दल एक वातावरण चांगलं होतं, कारण तो संसदीय लोकशाहीचा लॅकून आहे की त्याच्यामध्ये भांडवलदार व्यक्तीकडे लोक अट्रॅक्ट होतात. का होतात, त्या केडर्स पार्टी सगळे प्रश्नांची सोल्युशन काढत नाही, उत्तरं काढत नाही. मग एखादा भांडवलदार असेल तर तो करप्शन करणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही. मग लोक म्हणतात की हा माणूस काही खाणार नाही, याच्या मागं थांबा, आणि नाही काय झालं तर हा पदरचे पैसे टाकून आपला विकास करेल. या मुद्द्यावर लोक त्याच्याकडे ट्रान्सफर होतात. तर या मुद्द्यावरती त्या काळामध्ये काही जिल्हा परिषद 2007च्या निवडणुका लढल्या गेल्या. आणि 2000 साधारणतः 9ची 14ची जी निवडणूक आहे ती भारतीय जनता पक्षाच्या याच्यावर आली. पण आमचा पार्टी त्यावेळेस कमकुवत होते. आमच्याकडं सन्माननीय शरद भाऊ गुट्टे पाटील जे आहेत जिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते एकच कॅन्डिडेट होते की जे जिल्हा परिषद लढू शकतील ताकदीने. आणि नगरपालिका राजगुरुनगर आणि आळंदी नगरपालिका एवढाच माझा रोल होता पार्टीच्या दृष्टिकोनातून. ग्रामीण भागातला माझा संपर्क हा कमी होता, जरी मी संपर्कात असेल तरी तो कमी होता. पण तालुकाध्यक्ष म्हणून बापट साहेबांची अपेक्षा होती की आपल्या पक्षाने या ठिकाणी निवडणूक लढल्या गेल्या पाहिजेत. मग 7 जागांमध्ये 5 जागा तरी मिनिमम लढल्या पाहिजेत, असं अगदी मला बोलून सोमटण्याला साहेबांनी तंबी दिली आणि म्हणले काही कर, इलेक्शन झाली पाहिजे. मग त्यावेळेस आम्ही शरदराव असतील, तिकडे भोसले म्हणून माळुंगे नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात एक ST समाजाचा कॅन्डिडेट होता, त्यांना त्या ठिकाणी उभं केलं. मग इकडं गारगोटे होते, धनंजय गारगोटे, त्यांना रेटवडी सांडवरवाडी याच्यामध्ये काळूस जिल्हा परिषद गटामध्ये उभं केलं. आणि मग माझी मिसेस कल्पना देशमुख यांना आम्ही वाडा कडूसला उभं केलं. आणि हे अचानक म्हणजे एक 15-16-20 दिवसातच हे सगळं पॅनल करायचं वेळ आली. आणि मग बापट साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आता इकडे लढा वाशर नाही पडला, कारण तुमचा संपर्क तिकडे चांगला आहे. आणि मग त्या परिस्थितीत निवडणूक झाली आमची.
आणि तिकडच्या भागातल्या लोकांनी मला आदिवासी बांधवांनी खऱ्या अर्थाने चांगली मदत केली. नायफड गाणातून मी 1200 मतांनी पुढे राहिलो आणि वाशेरे गाणातून मी काहीतरी 560 का काही मतांनी मागं राहिलो आणि 470 मतांनी मी त्या ठिकाणी निवडून आलो. जी व्यक्ती पडली त्यांचा रॅपो असा होता त्या ठिकाणी की 7-7.5 हजार मतांनी त्यांच्या सौभाग्यवती जास्त मतांनी निवडून आले. ते स्वतः 3.5 मतांनी निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार त्या ठिकाणी 10,000 मतांनी पुढे राहायचे. ते कसं शक्य झालं तर मी पश्चिम भागातला आहे, देशमुखवाडी माझं गाव आहे आणि त्या ठिकाणचा असल्यामुळे आणि त्या भागात माझा मोठा तरुण मित्रपरिवार असल्यामुळे त्या मला शक्य झालं. साधारणतः त्या 68 गाव वाड्या वस्त्यांमध्ये मला पोचता आलं आणि त्या ठिकाणी मला सगळ्या तरुण मित्रांनी सहकार्य केलं. त्यामध्ये मोठा जो सिंहाचा वाटा आहे तो माझ्या आदिवासी सहकारी मित्रांचा होता आणि ती निवडणूक आम्ही क्रॅश केली, ती जिंकली आम्ही. असा माझा प्रवास आहे. आता काय झालं की आता पवार साहेबांकडं या ठिकाणी जायचं तर मी मागाशी तुम्हाला सांगितलं की निवडणूक प्रमुख म्हणून आता मी जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून काम केलं. तर ते करत असताना 5 वर्ष मला 10 कोटीच्या खाली कधी मी जिल्हा परिषदमधनं जरी मी विरोधी पक्षात असेल तरी तेवढा निधी मी आणला होता. आणि मग या वारंवारच्या बजेटमध्ये 1.5 कोटी मिळत आहेत. तर मला DPTCचं बजेट कळतं आहे, मला जिल्हा परिषदचं बजेट कळतं आहे, त्याच्यात कशात पैसे मागायचे हे पण कळतं आहे. त्या पद्धतीने मी डिमांड करतो आहे. ज्या ग्रामपंचायत पूर्व भागात आमच्याकडे आल्या त्या सत्काराला सन्माननीय पालकमंत्र्यांकडे गेल्यात त्या ठिकाणी आम्ही निधी मागतो तर त्या मिळला जात नाही. आणि मग का मिळला जात नाही तर पुढच्या वेळेस वाढून देऊ. मग त्याच्यात काहीतरी गडबड होती आहे, जाणीवपूर्वक डावललं जात आहे. मग त्याच्यात अनेक मला टाळण्याची कारणं काय असतील? टाळण्याची कारणच मला 7-8 महिने मी वारंवार विचारतो पण कधी आत्मचिंतन नाही केलं? मी माझं आत्मचिंतन केलंय. मी उलट पार्टीच्या लोकांना म्हणत होतो की मला टाळलं का जात आहे, माझं काय चुकलंय ते मला सांगा. त्याच्यामध्ये अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत मी बावनकुळे साहेब आहेत, त्याच्यामध्ये आमचे सन्माननीय देवेंद्र साहेब आहेत, यांना देखील मी म्हटलं की आपण विचारा यांना मला का टाळत आहे. आणि खरोखर शेवटपर्यंत जिल्ह्याने मला का टाळत आहे त्याची कारणच सांगितली नाही. पण बायस केलं जातं हे लक्षात येत होतं. आणि त्याच्यामध्ये जरी समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याला ताकद द्यायची असेल तरी आपल्याच समन्वय लागतो सगळ्यांमध्ये आणि समन्वय असेल तर तो व्यक्ती पुढे जातो. ते वारंवार झाल्यानंतर मग एकच गोष्ट जर 2-3 वेळा तुमच्या बाबतीत होत असेल तर त्याच्यात आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मग म्हटलं इथं या पक्षाला आपली गरज नाही असं एकंदरीत माझ्या लक्षात आलं. म्हणून मग आम्ही थांबायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग पवारसाहेबांच्या ज्या स्वाभिमानी लढा आहे, अमोलदादा आहेत यांच्याबरोबर आपल्याला जायचं असा आमचा सगळ्यांचा निर्णय झाला. अतुल देशमुख एक ब्रँड आहे. विधानसभेला तुम्ही जी निवडणूक लढल्या, जेवढी मतं पडलीत, आता पवारसाहेबांच्या सोबत तुम्ही आलात. महायुतीमध्ये आपण लोकसभेला पाहिलं काय घडलं काय बिघडलं ते. या तालुक्यामध्ये कशी परिस्थिती राहील? तरुणांचा संच तुमच्या सोबत जरी असला तरी दिलीप मोहितेंसारखा तगडा उमेदवार तुम्हाला स्पर्धक आहे. नाही, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की अतुल देशमुख काय ब्रँड वगैरे काय नाही. पण आपण पाहतो तरुणांचा संच तुमच्या पाठीशी आहे. गावोगावचे लोक म्हणतात नाही यावेळेला आम्हाला बदल घडवायचा, देशमुखांना आमदार करायचं. नाही, आता यामध्ये मला 2,000 मित्र आहेत जे गावागावात आहेत. एखाद्या गावात 5 असतील, एखाद्या गावात 50 असतील, 100 असतील. ते तरुण सहकारी जे आहेत ते माझं खऱ्या अर्थाने म्हणजे भांडवल आहे राजकीय आणि ते माझे मित्र आहेत, सहकारी आहेत. तर आता त्यांचा या कालच्या खासदारकीमध्ये आपण पाहिलं असेल की जुन्नर विधानसभा सोडली मतदानामध्ये तर खेड विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने मोठं मतदान अमोलदादा कोल्ह्यांना झाले, पवार साहेबांना समर्थन झाले, उद्धव ठाकरे साहेबांना समर्थन झालेलं आहे. याच्यामध्ये कुणाचा एकाचा सहभाग नाही, सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे हा मोठा बदल झाला आहे. आणि हा बदल होत असताना पहिल्या 10-15 फेऱ्या आपण पाहिल्या असतील की त्या पहिल्या 10-15 फेऱ्यामध्ये जर काउंटिंग तुम्ही काढलं तर त्या काउंटिंगमध्ये 10,000 मतांनी समजा पहिल्या 5 फेऱ्यांमध्ये 1 फेरीमध्ये 2 फेरीमध्ये 10,000 मतांनी अमोलदादा पुढं असतील तर 5,000 मतं खेड तालुक्यात आहेत आणि 5,000 मतं राहिलेल्या तालुक्यांमध्ये. याचं कारण असं की इथं मॅक्झिमम लोक उद्धव साहेब सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा वर्ग आहे. आणि मग या सगळ्या लोकांनी एक निर्णय केला होता की आता बदल करायचा आणि तो बदलाचा जो ट्रेड आहे आज उद्यापर्यंत अगदी विधानसभेपर्यंत चालणार आहे तर तो लोकांच्या प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणजे लोकांना बदल घडवायचं हे नक्की, पण आता उमेदवार कोण येतोय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणाला जागा जाती महाविकास आघाडीमध्ये तो एक मुद्दा महत्त्वाचा राहील की महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला आहे.
आणि तो ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे सन्माननीय उद्धव साहेब यांना आहे, शरदचंद्रजी पवार साहेब यांना आहे आणि त्यांचा वरचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. मी आता एकाच मुद्द्यावर काम करतोय की जी मूठ आत्ता आपली आवडलेली आहे, तर आमच्याकडं तालुक्यामध्ये असा ट्रेड आहे की 1,25,000 मतं ही विद्यमान आमदारांच्याच विरोधात असतात. आता यावेळेस ती साधारणतः 9,000 मतं डिवाईड झाली. त्यामध्ये 3,500-4,000 मतं जी आहेत ती आमची सन्माननीय वाडेकरांना गेली. ती याच्यामध्ये मराठा मोर्चाचं काम करत होते, त्यांनी जरी पाठिंबा दिला असला तरी त्यांच्याकडे ती गेली. आणि काही जी मतं होती ती शेवटच्या क्षणाला जो थोडासा आर्थिक खेळ झाला त्याच्यामध्ये आमचा जो आदिवासी ठाकर समाज आहे त्याच्यामध्ये जी गडबड झाली, स्लम एरियातली गडबड झाली, त्यात थोडीशी कमी जास्त झाली. बाकी कुठं काही कमी जास्त झालेलं नाही. पण एक जर ट्रेड पाहिला 10% कमी झाली तर तो 10%चा जरी ट्रेड वाढवला, म्हणजे असे पाहिलं ना असे पाहिलं, तर दोन्ही पद्धतीने 1,25,000 मतं ही निश्चित विद्यमान आमदारांच्या विरोधात आहेत. आता त्यांचं राजकारण असं आहे की हे डिवाईड करायचं, अनेक लोकांना उभं करायचं आणि चुकीचा नॅरेट आमच्या तालुक्यामध्ये आता सेट करायचं काम चालू आहे. की असं म्हटलं जातं की एकाच एक कॅन्डिडेट राहिला तरच हे पडतील, अन्यथा पडणार नाही. तर अशा वेळेस मी म्हणत असतो ज्यावेळेस सुरेश भाऊ निवडून आले त्यावेळेस कॅन्डिडेट संख्या किती होती? तर त्यावेळेस 3 होते, एकाच 3 म्हणजे तगडे कॅन्डिडेट होते. मी स्वतः कॅन्डिडेट होतो, तर मी सुरेश भाऊंना पाठिंबा देतो त्यावेळेस. मग असं जर असेल 3च्या निवडणुकीत जरी ते पडत असतील तर आता 3चे 4 झाले तरी काय फरक पडत नाही. म्हणून गावागावातल्या प्रत्येक विरोधी गटातल्या आमच्या सहकार्याला, मला आमचे सगळे सहकारी माहिती आहेत, शिवसेना पक्षाची माहिती आहेत, काँग्रेसची माहिती आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमच्या पवारसाहेबांच्या गटाची माहिती आहेत, की त्यांना एकच सांगत असतो की आपला मताचा ब्लॉक बूथप्रमाणे एका बाजूला आपण ठेवायचा आहे. उमेदवार कुणी असू द्या, उमेदवार कुणी राहिला तरी काही फरक पडत नाही. आपला ब्लॉक एका बाजूला गेला की समोरचा माणूस ॲटोमॅटिक घसरणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं निश्चित या निवडणुकीमध्ये त्यांना ही निवडणूक निश्चित अवघड आहे. आम्हाला सोपी आहे का? तर ती तेवढी सोपी पण नाही, कारण प्रत्येक निवडणुकीचा ट्रेड बदलत असतो. पण लोकांनी जर गाव पातळीवर मी सांगितलं असा निर्णय घेतला आणि आपली मतं निवडून येणाऱ्या माणसाच्या मागं उभी केली तर निश्चित या ठिकाणी बदल होणार आणि मग त्यामध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो या ठिकाणी निवडून येईल, अशी परिस्थिती आहे. अतुल देशमुखांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव आहे, प्रशासनाकडनं कामं कशी मार्गी लागून घ्यायचा हा अनुभव आहे. जनता तुमच्या सोबत आहे. तुमच्या तालुक्यामध्ये गुन्हेगारी वाढते, इथली जी काही MIDC मोठ्या प्रमाणात आहे ती काही प्रमाणामध्ये आता बाहेर सुद्धा जायला लागलेली आहे. जर तुमच्या महाविकास आघाडीने संधी दिली तर तुम्हाला आमदार का व्हायचं, कुठले प्रश्न मार्गी लावायचे? मुळातच आपण जर मला संधी मिळाली तर या गोष्टीवर आपण बोलतो. याच्यामध्ये तालुक्यामध्ये अनेक प्रश्न हे 15 वर्ष सुटले गेलेले नाहीत. आता 15 वर्ष हे प्रश्न का सोडवले गेले नाहीत याचा आपण महत्त्वाचा विचार केला पाहिजे. प्रश्नांकडे जर आपण पाहिलं तर आपण आत्ता MIDCचा विषय घेतला. आज 2200च्या आसपास कंपन्या आहेत, 250-300 कंपन्या MLC कंपन्या आहेत, ज्याच्यामध्ये फार मोठी कामगार संख्या आहे आणि मग त्यांचे व्हेंडर्स वगैरे अशी ती संख्या आहे. तर या MLC कंपन्या आणि MIDC याच्यामध्ये खेड तालुक्यातल्या तरुणांना रोजगार मिळतो का, तर हा एक प्रश्न आहे. जर तो तरुण त्या क्वालिफिकेशनचा शिकलेला असेल आणि तो तिथं रोजगार मागायला गेला आणि त्याचा रेशनिंग कार्ड जर खेड तालुक्याचा असेल तर त्याला सांगितलं जातं की तुला आम्ही काम देणार नाही. त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं जातं, कंपनीच्या गेटवरनं पाठवलं जातं. कितीतरी मुलं माझ्याकडे आली की आम्हाला अशा पद्धतीने वागवलं जाते. त्याच्यामध्ये एक भीतीचं वातावरण कंपन्यांमध्ये आहे की ही मुलं कामाला येतील आणि मग डॅशिंग, दादागिरी, बाकीच्या भानगडी करतील, काम करणार नाही, असं आम्हाला कारण सांगितलं जातं. मी जाणीवपूर्वक 2 HRांना पण भेटलो. त्यांना म्हटलं अडचण काय? म्हणजे तुमची स्थानिक मुलं जी आहेत ती लवकर संघटना करतात आणि हे करतात, युनियन करतात आणि मग त्याचा आम्हाला त्रास होतो. युनियन तुटत नाही, असा एक ट्रेड आहे, तर ती तुटत नाही. मी म्हटलं मग असं असेल, आमची लोकं कामाला नाही येतात का आणि बाहेरची मुलं आहेत तर मग ती युनियन करतात का? ते म्हणले करतात. मग ती युनियन करतात, त्यांची युनियन चालते, मग आमच्या लोकांची का चालत नाही? त्याचं कारण असं की याला चांगला मध्यस्थी कोण नाही आहे. म्हणजे स्थानिक आमदार याचा किंवा स्थानिक खासदार याचे चांगले मध्यस्थी असू शकतात या गोष्टीचं. आणि मुलांना काम करायचं आहे, मुलं जर दुसऱ्या तालुक्यात जाऊन काम करतात. आज माझ्याकडची लोकं जी पश्चिम पट्ट्यातली आहेत ती मुंबई या ठिकाणी जाऊन काम करतात.
मग त्यांना आपल्या घराच्या जवळ जर काम मिळलं तर ते का नाही काम करणार. हा एक फक्त कामगार हा विषय झाला. जॉबवर काय त्यामध्ये कितीतरी मुलं आहेत की ज्यांच्या जागा MIDCत गेल्या आहेत, त्यांना परतावे मिळाले आहेत, त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीची जॉब प्रोडक्शन करू शकतात. इंजिनियर झाले, चांगले शिक्षण झाले त्यांना. आज त्याला पॅरालासीची शिक्षण पाहिजे. म्हणजे मध्ये बाबा कल्याणींनी आमच्याकडं सेज आणला आणि ITIला फायनान्स केला. आज गेले 4-5 वर्ष ITIची परिस्थिती काय असेल. ITIला कुठलंही राज्य शासनाकडनं वेगळं फायनान्स नाही, अनुदान नाही, कुठलं त्या ITIकडे पाहिलं जात नाही. आणि त्याला जे काही बाबा कल्याणींकडनं चालू होतं आता ते सगळं बंद आहे. मग त्या लेवलचं स्किल वर्कर तयार केला जातोय का, तर तोही केला जात नाही. त्याच्याकडे लक्ष नाही आपलं. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट, प्रायमरी डेव्हलपमेंट येतं तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंटची कामं आमची काही मुलं घेऊ इच्छितात की ज्यांच्याकडे आता मशिनरी आल्यात, MIDCचे पैसे आलेत. मग ती कामं घ्यायला गेले तर त्यांना ती कामं स्थानिक मुलांना दिली जात नाही. मग MIDCच्या डेव्हलपमेंटला एक स्थानिक म्हणून जो हे केलेला आहे की त्याला उत्पन्न मिळावं, रोजगार मिळावा, ही MIDC आली तर तो भाग डेव्हलप व्हावा, अशी जी कन्सेप्ट केलेली आहे. त्याला व्हिसिनिटी काय केलेली आहे, तर त्याला व्हिसिनिटी ही महाराष्ट्र राज्य केलेली आहे. त्याची व्हिसिनिटी कमी केली पाहिजे, मग ती पुणे जिल्ह्यापर्यंत आणली पाहिजे, त्याला मर्यादा आणली पाहिजे. कारण या डेव्हलपमेंटचा फायदा मॅक्झिमम पुणे जिल्ह्यात झाला पाहिजे ना. चाकण MIDC ही फक्त काय राजगुरुनगरची नाही तर पुणे जिल्ह्याला मिळाला पाहिजे. जसं पवार साहेबांनी WMDCचा पहिला प्रयोग हा चाकणला केला आणि मग MIDC ग्रोथ होत गेली. मग ती भोसरीमध्ये झाली असेल, इथं झाली असेल. हा जो बेनिफिट आहे त्या बेनिफिटचा फायदा पुणे जिल्ह्याला मिळाला पाहिजे. याच्यावर बोललं पाहिजे ना आपण. मग विधिमंडळ कशाला आहे, कायदेमंडळ कशाला आहे, तर कायदे करायला आहे. व्हिसिनिटी एरिया कमी करणं हा जॉब कोणाचा आहे, हा स्थानिक आमदारांचा जॉब आहे. मग हा जॉब आपण रोल केला आहे का. आपल्या मुलांना कामाला घेतलं जात नाही, त्यांना कंपनीच्या गेटवरनं फक्त तुम्ही खेड तालुक्यातले म्हणून काढून दिलं जातं. तर याच्याबाबत आपण फोन केला आहे का 15 वर्षात, नाही. मग जर तुम्हाला कामाला लागायचं असेल तर मग तुम्ही माझ्याकडे या, माझ्या आश्रयित व्हा, माझ्याकडे याचक म्हणून या आणि मग तुम्हाला काम मिळेल. नेत्याचं काम असं असतं की याचक बनवले नाही पाहिजेत, तुम्हाला तुमच्या हक्काचं दिलं पाहिजे. तुम्हाला पण लागू आहे, सर्वांना लागू आहे ही गोष्ट, सगळ्यांना लागू आहे. पण मला मर्यादा आहेत ना साहेब. मी काय आहे आत्ता, मी जिल्हा परिषदपर्यंत काम करतो. तर माझ्या जिल्हा परिषदच्या कामामध्ये तुम्ही मला या पॅरामीटरमध्ये चेक करा ना. मला माफ करा, परंतु कधी कधी काही कार्यकर्ते तुमच्याकडे आले आणि मला कुठेतरी कामाला लावा असं म्हणाले, तुम्ही त्यांना कामाला लावलं तर पुन्हा तुमची अपेक्षा असते मतदान आम्हालाच करा. हे नॅचरल आहे. असं नाही. हाच इथं तर प्रॉब्लेम आहे सगळा. आपण लोकशाहीत आहे. ज्यावेळेस तुम्ही गिव्ह अँड टेकची अपेक्षा करता लोकशाहीमध्ये, त्यावेळेस मग ती लोकशाही प्रायमर होत नाही. लोकशाहीचा अर्थ काय साहेब, आपल्याकडं मुळात लोकशाही रुजली गेलेली नाही आणि मी या विचाराचा कार्यकर्ताच नाही. लोकशाही अशी आहे आपल्याकडं, आपली लोकशाही ही लॉबिंग लोकशाहीमध्ये जाते. आपली लोकशाही ही उपकाराच्या लोकशाहीमध्ये नेलेली, ही अपवादामध्ये नेलेली. लोकशाहीमध्ये असं पाहिजे की सर्वसामान्य माणसाचं काम डायरेक्ट झालं पाहिजे आणि त्याला इतका अधिकार पाहिजे की त्याचं काम झालं तर त्यांनी तुमच्याकडं आलं नाही पाहिजे. त्यांनी तुमचं काम पाहून तुमच्याकडं मत तयार केलं पाहिजे, स्वतःचा एक विचार तयार केला पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला मत दिलं पाहिजे. इथं मत तयार करायला लावतात, अशी परिस्थिती. आणि मग ही जी मत तयार करायला लावायची जी प्रोसेस आहे, तुम्हाला कायम याचक बनवून ठेवायची, याचा फायदा गेले 15 वर्ष या लोकांनी घेतलेला आहे. काही अंशी सगळीकडे असंच चालतं ना, तळ राखी तो पाणी चाकी. तळ राखी ते पाणी चाकी. जर ह्याच विचारावर तुम्ही जाणार असेल तर खेड तालुक्यातल्या समस्या आयुष्यभर याला छेद द्यायचंय, नक्की याला छेद द्यायचा आहे. आणि या समस्या 15 वर्ष राहिल्यात. कशा राहिल्यात समस्या बघा. आता आमच्याकडं भामासखेड, चासकमान आणि कळमुडी धरण आहे. या 3 धरणाच्या साठी काही आरक्षित क्षेत्र पूर्व भागात केलं गेलेलं आहे. आणि मग त्या लोकांना पाणी मिळतं का या डॅमचं, तर नाही मिळत. आता आपण नुसतं चासकामांचा विचार करू. चासकामांचा कॅनल आमचा गेलेला आहे, उजवा कॅनल या बाजूने गेलेला आहे. तो आमच्या हद्दीत किती किलोमीटर आहे, 45 किलोमीटर आहे. आमच्या हद्दीतला 45 किलोमीटरचा कॅनल आहे. मग त्या कॅनलवरनं आमच्या लोकांच्या जमिनी बागायत होतात. मग पुढं तो गेला आहे शिरूरमध्ये तो कॅनल. मग तो कॅनल शिरूरमध्ये जात असताना ज्यावेळेस पाणी सोडलं जातं उन्हाळ्याच्या टाईममध्ये, बागायतच्या टाईममध्ये, खेड तालुक्यातल्या लोकांना ते किती मिळतं, 18 दिवस. ज्यावेळेस टेलचं पाणी पूर्ण भरलं जाईल त्यावेळेस तुम्हाला पाणी दिलं जाईल. मग आमची नेमकी लोक वंचित राहतात. मग ते काय करतात, ते पुढाऱ्यांकडे येतात. मग पुढारी मी असू द्या, विद्यमान आमदार असू द्या, ज्याची सत्ता आहे, ज्याचा पालकमंत्री आहे, त्याच्याकडे जातात. आणि मग त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही फोन करतो की साहेब ते आमच्या भागातली लोक आहे, DY 5ला पाणी सोडा,
DY 6ला पाणी सोडा आणि मग पाणी सोडलं जातं. मग लोक काय म्हणतात आमचं काम यांनी केलं. म्हणजे आम्ही कशात ठेवतो त्यांना आश्रित आणि उपकारात ठेवतो, वंचित ठेवतो, कटोरा घेऊन आमच्यापाशी ठेवतो. पण त्याऐवजी आमचा रोल काय, त्या कॅनलचं जर मी 100% अस्तरीकरण केलं तर पाणी डोक्याकडनं शेपटाकडे सोडलं जाईल आणि लवकर पाणी जर शिरूरला पोचलं तर जास्त काळ पाणी कोणाला मिळेल, खेड तालुक्यातल्या लोकांना मिळेल. बरोबर, ज्यावेळेस अस्तरीकरण पूर्ण होईल त्यावेळेस ते 90% दाबाने पाणी सुटेल ना. बरोबर आहे, ते 90% दाबाने जर पाणी सुटलं तर तुम्हाला पाणी जास्त वापरता येईल. दुसरी गोष्ट, कॅनलच्या पोटचाऱ्यांची कामं आपल्याकडे झाली नाही. ते संज्ञान करायचं काम कोणाचं आहे, त्या ठिकाणी संज्ञान लोकांना कुणी केलं पाहिजे, तर ते आम्ही केलं पाहिजे. आम्ही जर विधान मंडळात आहोत तर आम्ही त्याचं महत्त्व लोकांना समजून सांगितलं पाहिजे आणि अस्तरीकरणासाठी जो मोठा निधी आणला पाहिजे त्या ठिकाणी कॅनलच्या, ती जॉब कोणाचा आहे, तो आमचा आहे. दुसरा प्रश्न आहे खेड तालुक्यातल्या पूर्व भागातल्या गावांचा. वापगाव आणि त्या भागातली जी 6-7 गावं आहेत त्या ठिकाणी कळमुडी डॅमचं पाणी येतं आहे म्हणून लोक थांबलीत. आज अक्षरशः टंचाई आहे त्या भागामध्ये. त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे. लोकांनी बागायत केलं पाहिजे, त्या ठिकाणची लोक डेव्हलप झाली पाहिजे. इतकं सुंदर जमीन आहे पण त्यांना मिळतंय का. खूप आंदोलनं झाली 15 वर्षात पण त्या लोकांना त्याचा लाभ मिळत नाही. मला एक प्रश्न पडतो, जनाई सिरसाईसारखी योजना होते त्याला 450 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले जातात. मग खेड तालुक्यात बोरवडे वापगाव योजना होऊ शकत नाही का. बांबुरवाडीच्या ठिकाणी नाही द्यायचं आंबेगाव तालुक्याला, तुम्हाला विद्यमान आमदारांना पाणी नाही द्यायचं आंबेगाव तालुक्यांना तर नका देऊ. पण खेड तालुक्यातल्या लोकांना का वंचित ठेवायचं. कुठं चुकतं म्हणजे विधिमंडळात आपण काय करतोय, आपलं नेतृत्व काय करतंय. ज्या दिलीप मोहिते बिनकामाचे आमदार, माझं असं म्हणणं आहे की ज्या नेतृत्वाला लोक निवडून देतात आणि त्या नेतृत्वाने त्याचा विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये काय जॉब केलाय, याबाबत एखादी चांगली धोरणात्मक योजना केली का. पाईपमधनं पाणी न्यायचा विचार केलाय का. 2 TMC पाणी आपण डायरेक्ट नेऊ शकत. दिलीप मोहिते अकार्यक्षम आमदार ठरले. आपणच ठरवणार. आता मी आम्ही म्हणण्यापेक्षा तुमचे तालुक्यावाल्यांनी कोणातून तरी 100% आहे. ही समस्या 15 वर्ष लटकून आहे. मग ही समस्या सोडवली तर तुम्हाला आमची गरज पडेल. ही समस्या मी सोडवणार आहे म्हणून प्रत्येक निवडणुकीला आपण जर मतं मागणार असेल तर जनतेने याचा विचार केला पाहिजे. आणि ही समस्या सोडवता येत नाही का, तर 100% सोडवता येते. मग ह्या समस्येवरती तुम्ही काम केलं पाहिजे. मग का नाही 15 वर्ष ही समस्या सुटली, कॅनलची समस्या सुटली. आता दुसरा विषय, भामा आसखेड, कळमोडी आणि चास कमान या धरणाचं पाणी समजा खाली जाते. खालच्या भागातल्या लोकांच्या जमिनीवरती शिक्के आहेत. 8 एकरपेक्षा जास्त जमीन आहे म्हणून त्याच्यावर शिक्के पडले, जादा राखीवचे बोजे आहेत. बरोबर, मग भामासखेडचं पाण्याचा कॅनल पूर्ण झालाय का, नाही. तो कॅनल पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही भांडलात का आजपर्यंत, अजिबात भांडलेलं नाही. मग कॅनलचा उद्देश, धरणाचा उद्देश बदलतोय. धरणाचं पाणी कुठं जात आहे, MIDCला जाते. धरणाचं पाणी कुठं जाते, पुण्याला जाते. धरणाचं पाणी आत्ता कुठं जाते, पिंपरी चिंचवडला जाते. मग विधिमंडळामध्ये निर्णय होतात, कॅबिनेटमध्ये निर्णय होतात. तुमच्या मतदारसंघाकडे लक्ष नको. मग त्या ठिकाणी तुम्ही मुद्दे मांडून आमच्या लोकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाचं काय. दुसरी गोष्ट, आमचं जे लोक आहेत ज्यांच्या जमिनीवर शिक्के पडलेत ते शिक्के काढून घेतले पाहिजेत. 15 वर्षाचे शिक्के आहे तसेच आहेत. वरच्या लोकांना जर धरणामध्ये जमिनी गेल्यात तर त्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी तुम्ही भांडताय का, अजिबात भांडत नाही. बरं, बायस म्हणून भामा आसखेड प्रकल्पातल्या किंवा चासकामांच्या प्रकल्पातल्या किंवा कळमुडीच्या प्रकल्पातल्या शेतकऱ्यांना फुकट जमीन मिळाली, असा कॅम्प लावून जमीन तुम्ही दिल्यात 15 वर्षात, असं एखादं उदाहरण. लोकांमध्ये इतकी नैराश्य आलंय की आपल्या जमिनी जरी पाण्यात गेल्या असतील, आपल्याला 2 एकर 1 एकर 3 एकर जमीन मिळत असेल तर ती आपल्याला डायरेक्ट मिळणार नाही. पुनर्वसन खात्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आणि करप्शन आहे, आपलं ते काम नाही. मग एजंट सुटलेत. मग एजंट जे सुटलेत त्या एजंटच्या माध्यमातून जमिनी घेतल्या जातात. कोण घेते जमिनी. बरं, लोकांची दिशाभूल करायला तुमचा तोच व्यवसाय नाही, लोकांची दिशाभूल करायला मी तिकडेच येतो. लोकांची दिशाभूल करायला माझं नाव घ्यायचं. माझा व्यवसाय काय आहे, मी कशाचा इन्कम टॅक्स भरतो. माझा व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा आहे. बरोबर, मग मी त्या आंबोलीच्या सभेत म्हटलंय ना की तुमच्याकडे 5 महिने आहेत, माझा एखादा सातबारा दाखवा. जो तुमच्या बंधूचं नाव आहे ती त्यांची स्वतःची जमीन आहे, माझे चुलते आहेत, त्यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. मग आपण असं फुकट शेतकऱ्याला देऊ शकत नाही का. तुम्ही दिलंय का एखाद्या शेतकऱ्याला, द्या ना. आपण मोठं दातृत्व दाखवा. आता माझ्यासारखा माणूस आहे, मला 25 एकर जमीन होती, आम्ही 3 चुलत्यांचं कुटुंब. साहेब, आम्हाला जमीन शिल्लक राहिली 4-4.5 एकर. माझ्या स्वतःच्या नावावर 45 गुंठे गावाला जमीन आहे. मला 3 एकर पुनर्वसन घ्यायचं. माझी जमीन मी मागायचा मला अधिकार आहे. मी कोर्टात गेलोय, मी जमीन मागितली. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणाची जमीन घेतली, एखादा सातबारा दाखवा ना मला.
की अतुल देशमुखांनी घेतली आणि ती एखाद्याला विकली, असं एखादं उदाहरण असेल ना आपल्याकडे. फक्त ढोबळ बोलायचं आणि झालंय काय, मी बोलल ते सत्य आणि इतरांचं बोलल ते खोटं, ह्या ज्या भावनेतून ते स्वतःला वागतायत. आता त्यांच्या भावाचा सातबारा आम्ही दाखवला पिंपळगावमधला. आमचं असं म्हणणं नाही की ज्या शेतकऱ्याची जमीन गेली त्या शेतकऱ्यांनी पुनर्वसनाच्या शेतकऱ्याची जमीन घेऊ नये, मी कधीही त्याच्यावर बोलणार नाही. पण तुम्ही जे लोकांना दाखवताय की यांनी मोठा घोटाळा केला आहे, मोठ्या पुनर्वसनाच्या जमिनी घेतल्या आहेत, तुमच्या आता एवढ्या ऑर्डर बाहेर पडल्यात, तुमच्या घरातल्या लोकांच्या नावाचे सातबारे, त्या ऑर्डर्स कशा झाल्यात, काय झाल्यात, आमच्याकडे सगळे डिटेल्स आहे आणि वेळोवेळी आपण ते बाहेर. त्यांना मिळत असलेली लोकप्रियता पाहून तुम्ही हे सगळे आरोप करता? नाही, मुद्दा आता आपला काही समस्यांचा मुद्दा चाललाय. समस्यांचा मुद्दा आहे, मान्य आहे. नाही, अजून काही समस्या राहिल्यात ना तालुक्यातल्या, आपण समस्यांच्या मुद्द्यांवर बोलतोय. लोकप्रियतेच्या बाबतीत आपण त्याच्यावरती बोलूच, लोकप्रियता काय आहे आणि ते कुठे आहेत आणि आता कुठं आले त्याही मुद्द्यावर आपण जाऊ. पण आता मुद्दा काय की भामा आसखेडचा जो मुद्दा आहे, जो मध्ये विषयांतर झालं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना थोडंसं विषयांतर माझ्याकडनं झालं. तर मुद्दा एकच आहे की खालच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती जे बोजे पडलेत, त्याच्यावरती जे शिक्के पडले, त्याच्यावर तुम्ही काय केलं, तर त्याच्यावर तुमच्याकडे सोल्युशन आहे का, तर अजिबात नाही. पण मला एक कळतं, या तालुक्यामध्ये पवना नगरचं पुनर्वसन झालं आहे, टेमघर प्रकल्पाचं पुनर्वसन झालं आहे. या तालुक्यात पवना आणि टेमघरच्या पाणी आलं आहे का, मिळाले शेतकऱ्यांना, पूर्व भागातल्या शेतकऱ्यांना पाणी अजिबात मिळालेलं नाही. पण त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दिले. टेमघरची लोक तुमच्या स्वतःच्या गावात आहेत, बरोबर, आणि पवनाची लोक आमची वासुले असेल, शिंदे असेल किंवा आमचं खराबवाडीत असतील, या ठिकाणी ते आलेले आहेत. ती लोक प्रकल्पग्रस्त आहेत, शासनाने त्यांचं पुनर्वसन केलं. मग काही धरणामध्ये असा पॉलिसी डिसिजन घेतला आहे की गायरानाच्या जागा दिल्यात शेतकऱ्यांना, म्हणजे लोकांच्या जमिनी गेल्या नाही आणि पुनर्वसन पण झालं. असं सोल्युशन काढता येत नाही का? 3-4 धरणं आहेत साहेब, कोण आहे, आता डिंग्रजवाडी आहे शिरूर तालुक्यामध्ये, त्या देखील गायरानाला सुचवलेल्या आहेत. मग तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून, दोन्हीचा मध्य म्हणून तुम्ही हा मार्ग काढला का? हा विषय कायदे मंडळात मांडला पाहिजे, हा विधान भवनामध्ये तुम्ही विषय मांडला पाहिजे. शेवटी आमदार म्हणून तुमचं जॉब काय, तुम्ही मांडला का? अजिबात सोल्युशनकडे नेलं नाही. 15 वर्षाची समस्या भिजत ठेवली. पुनर्वसनाच्या लोकांना ज्या जमिनी घेतात, जी लोक घेतात ते यांचे बगल बच्चे. एक दुसरी गोष्ट, ज्यांचे शिक्के ते अजिबात काढले नाही. ठराव झालाय, कायदा झालाय, सगळं झालंय, पण शिक्के का ठेवलेत? तसेच ठेवलेले आहेत शिक्के. साधं MIDCचं डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामधले जे समजा काही विषय वंचित आहेत, त्यामध्ये तुमचं लक्ष काय आहे, तर स्वतःच्या स्वार्थापुरतं आहे. तुमच्या लोकांना जो व्यवसाय मिळणार आहे त्याच्यापुरतं आहे. सर्वसामान्य मुलाला नोकरी मिळेल का, त्याच्याबाबत अजिबात नाही. आपल्या भागात 2200 कंपन्या आहेत, त्याचा CSR आपण किती इफेक्टिव्ह आपल्या भागामध्ये डेव्हलपमेंटसाठी वापरला आहे. मग अंगणवाडी असेल, त्याच्यामध्ये आपल्याकडं शाळा आहेत, त्या शाळांसाठी किती वापरला असेल. पहिल्यांदा बजाजचा 14 कोटी CSR आपल्या तालुक्यात आला, त्यातला 5 ते 6 कोटीवर राबवला गेला आणि बाकीचा सगळा CSR पाठीमागे गेला. त्या बजाज संस्थेवरती ॲलिगेशन केलं गेलं की तुमचं काम चांगलं नाही आहे. मग हे तुमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी केलं, त्यांची मध्यस्थी तुम्ही नको करायला, आणि त्याच्यातल्या ज्या त्रुटी असतील, चुका असतील, तुम्ही एक बैठक लावून ते नको क्लिअर करायला. त्याच्यामध्ये तुम्ही अजिबात काम केलेलं नाही. मग CSR मोठा आणला, त्या गावाने आणला, तर त्याच्या उद्घाटनाच्या फिती आपण कापू शकतो. पण स्वतः व्हिजन ठेवून एखादं गाव डेव्हलप केलं का त्यातनं? अजिबात केलेलं नाही. म्हणजे आपल्या तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत, आता साधारणतः आपल्याकडं 5 टप्प्यात MIDC डेव्हलप होते. मला सांगा, 5 टप्प्यात एखाद्या भागात MIDC डेव्हलप होते, तर त्याचा ताण किती कंटेनर येणार आहेत, 2200 कंपन्या आहेत, त्याच्या बसेस किती पळणार आहेत, किती लोकांना रोजगार भेटणार आहे, त्याच्यानंतर त्या भागामध्ये जे लॉजिस्टिक वगैरे येणार त्याचा किती ताण येणार आहे, बरं निवास किती होणार आहे. खेड, चाकण, आळंदी आणि त्याच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्याच्यामध्ये निवास किती होणार आहे याचा विचार केला पाहिजे. आणि त्याला मोठा एखादा रस्ता रिंग रोड करता येईल का? मोठा रस्ता जर केला तर ट्रॅफिकच्या समस्या कशा क्लिअर होतील? मग केंद्र असेल, राज्य असेल, याच्यातनं काय काम केलं जाईल? आज हायब्रिड ॲन्युटी सारखी योजना आहे, PMRDकडे आत्ता मोठा निधी आहे. या 5 वर्षात PMRDचा कुठला तुम्ही चांगला निधी आणलाय का? आपलं अजिबात आणलेलं नाही. हायब्रिड ॲन्युटीमध्ये कुठली चांगली कामं सुचवली की ज्या भागात लिंक राहील? आता आपल्याकडं काही भाग असा आहे, आळंदी आहे, चाकण आहे, राजगुरुनगर आहे आणि भीमाशंकर आहे. एका ठिकाणी दोन ठिकाणी दैवत आहेत मोठी आणि 2 ठिकाणी हिस्टॉरिकल आपल्याला इतिहास आहे. तर या भागाच्या डेव्हलपमेंटसाठी चांगले मोठे आराखडे आपण केलेत का? आत्ता मागच्या वेळेस फक्त राजगुरूंच्या आराखड्याबद्दल आपण बोललात, तेवढीच एक गोष्ट आहे, ती पण आमचा एक सहकारी वकील त्यांच्या जवळ गेलाय त्यामुळे त्यांना ती सुचली.
आता अजिबात त्या गोष्टी तेवढा उदासीनपणाच होता. आणि मग त्याबाबत विचार केला आहे का तुम्ही डेव्हलपमेंटचा? तर अजिबात केलेलं नाही. आता हे सगळं आलं आहे तर मग आपल्याकडे ह्या CSRमधनं एखादं मोठं हॉस्पिटल, कंपनी कामगारांसाठी एखादं मोठं हॉस्पिटल, त्याचा विचार केला आहे. शिक्षणाच्या बाबतीत त्या गोष्टीला पूरक असलेलं शिक्षण आपण देतोय का? तर अजिबात त्या गोष्टीला पूरक असं शिक्षण नाही. कराड सरांचं जर कॉलेज सोडलं आळंदीचं तर दुसरं कुठलं मोठं कॉलेज नाही की त्याच्याबाबत आपण विचार केला नाही. आणि शेवटी मग हे कोण करणार? आपल्या तालुक्यातली जी मोठी मोठी लोकं आहेत त्यांनी हे केलं पाहिजे. वारंवार सत्तेत राहिले आणि जर ते सत्तेतले लोक काम सोडवत नसतील, तो प्रश्न सोडवत नसतील, आणि अनेक प्रश्न यांनी तुम्हाला सोडवले नाही. का सोडवले नाही त्याच्या मागं माझा डायरेक्ट आरोप आहे की लोकांना तुम्ही असं याचं ठेवलं आहे की दातृत्वाच्या भावनेत, म्हणजे तुम्हाला आम्ही दिलं तरच तुमचं जमणार, आमच्याबरोबर राहिले तर ठीक आहे, नाहीतर मग तुमचं काही खरं नाही आणि मग ह्या समस्या सुटणार नाही. हा जो भीतीचा बागलबॉय आहे ना, हा बोकांडी ठेवून तुम्ही लोकांना आपल्यापाशी दाबून ठेवताय. आता राहिला मागाचा प्रश्न तुमचा की तुम्ही म्हटले त्यांची काय म्हणलं त्यांची लोकप्रियता वाढती आणि त्यामुळं तुम्ही असे आरोप करताय का? तर लोकप्रियतेच्या बाबतीत तालुक्यातली जनता त्यांच्याबाबत काय बोलते याचा एक सर्वे करा, मग आपल्या लक्षात येईल. दुसरा मुद्दा असा आहे की जे मतामध्ये त्यांना कन्व्हर्शन होतं, ज्या मुद्द्यावर तुम्हाला जायचं आहे तो आता त्यांच्याकडे राहिलेला नाही आहे. कारण त्यांच्याकडं सर्वात ताकदीचा जो माणूस होता, ज्याच्याकडं मतदान आहे, ज्यांच्याकडं लोकप्रियता आहे आणि ज्यांना पाहून मतदान होत होतं, ते सन्माननीय पवारसाहेब आज त्यांच्याबरोबर नाही आहेत. निधी आणला ना तालुक्यामध्ये? निधी आणणं म्हणजे काय मला सांगा साहेब. मी एखाद्या गावचा सरपंच झालो आहे बरोबर, आणि माझ्या ग्रामपंचायतच्या बजेटप्रमाणे 15 वित्त आयोग असेल किंबहुना गावचं उत्पन्न असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून वेगवेगळ्या फंडातून निधी आणता येत असेल, तो निधी रेग्युलर येणं आणि त्या गावचा विकास होणं. रस्ते, लाईट, पाणी, मागे मी सांगितलं की रस्ते, लाईट, पाणी म्हणजे विकास नाही. मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. आणि एखाद्या ग्रामाच्या मूलभूत गरजा काय आहेत? रस्ते, लाईट, पाणी. या गरजा सोडवणं म्हणजे भारी का? तुमच्याकडं आजपर्यंत स्मशानभूमी नाही काही काही गावांमध्ये, तुमच्याकडं आरोग्याच्या चांगल्या मोठ्या सुविधा नाही, तुमच्याकडं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये नेण्याचं काम नाही, माती परीक्षणाची एक साधी लॅब नाही तुमच्याकडं की जिचं माती परीक्षण करून काय उत्पन्न केलं पाहिजे. क्लस्टर फार्मिंगच्या बाबतीत केंद्र सरकार, राज्य सरकारने एवढी मोठी योजना आली, पूर्णपणे त्याच्याकडं दुर्लक्ष आहे. खते बी बियाणे जी बांधावर मिळायला पाहिजेत त्याची योजना प्रॉपर राबते का तुमच्या तालुक्यात? अजिबात राबत नाही. मग ह्या आलेल्या योजना राबवणं हा तर एक पार्ट झाला, पण निधी येणं आणि विकास होणं तसं नाही आहे. मुंबई उरण पनवेल भीमाशंकर जो रस्ता आम्ही मागणी करत होतो बापट साहेबांच्या काळामध्ये, त्याचं नाव बदललं आणि त्याला आता शिरूर म्हटलं गेलं, शिरूर जॉईंट रस्ता. तर तो जो रस्ता आहे तो मोनाज कंपनी 5 वर्ष सर्वे करते साहेब, अजून सर्वेतच प्रकरण अडकलं आहे. निधी आणला, विकास केला, तर त्याच्यावर फंड पडला आहे का? तो रस्ता झाला आहे का? तो जो रस्ता आहे ही खेड तालुक्याची हार्टलाईन राहील. खेड तालुक्याच्या डेव्हलपमेंटला ती सर्वात मोठी पुढे नेणार राहील. जसं आमचं एअरपोर्ट मागे गेलं, एअरपोर्ट मागे गेलं तर ते ह्यांच्यामुळे गेलं म्हणून बोलून मोकळे झाले. तुम्ही थांबवायला काय केलं? एअरपोर्ट मागे गेलं, तुम्ही ह्यांच्यामुळे गेलं, एवढं बोललं, विषय संपला. मी आणणार का परत? नाही, आता आहे बघा, राजकीय शासकीय कामामध्ये तुम्हाला जी कॅपॅसिटी मिळते, आपण कॅपॅसिटी बोलतो, माझी जर कॅपॅसिटी ती झाली तर आपण त्यावेळेसच्या डेव्हलपमेंटवर बोलू, त्यावेळेस जे शक्य आहे ते बोलू. केंद्राच्या राज्याच्या ज्या पॉलिसी आहेत त्या मॅक्झिमम तुमच्याकडे आणणं हा विकास आहे. हा त्या भागाला म्हणजे समजा 50-100 कोटी रुपये खेड तालुक्याला मिळतात आणि त्यात विकास करणं आणि 500 कोटी रुपये आणून विकास करणं हा डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. याला डेव्हलपमेंट म्हणायचं. आणि 100 कोटी जे रेग्युलर येतात आणि ते तुम्ही वापरतात, रस्ते, लाईट, पाणी. आता मला सांगा, केंद्राचं आपल्याकडं राष्ट्रीय पेयजलचा कार्यक्रम झाला, जवळजवळ सगळ्या ग्रामपंचायत त्यामध्ये घेतले गेले. आपलं किती लक्ष आहे त्याच्यावरती? आपलं लक्ष त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी सौर ऊर्जेचे पॅनल धरले गेलेले नाहीत, ग्रामपंचायत छोट्या आहेत, 50,000चं उत्पन्न आहे, त्या बाईक फॉरगेट केल्यात का? त्याच्यासाठी आपण डिमांड काही वेगळी केली आहे का? अजिबात केली नाही. जे प्लॅनिंग झालं आहे त्याच्यावरती आपण बोललेत की आपला जिल्हा परिषदचा अध्यक्ष आपला आहे, पॅकेज आपण जास्त आणलं पाहिजे ना जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या माध्यमातून, त्याच्यावर काम केलं आहे का? अजिबात नाही. ज्या तुम्ही क्लब करून पाणी योजना केल्यात त्याच्या टेंडरवर तुमचं लक्ष आहे, पण या योजना योग्य पद्धतीने राबतात. टेंडरवर लक्ष म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं?
टेंडरवर लक्ष म्हणजे तालुक्यामधल्या लोकांची चर्चा आहे ना, टेंडरवर लक्ष ठेवायचं, टक्केवारीसाठी काही यांच्या ऑफिसच्या लोकांनी फोन करायचे. सध्या हे टक्केवारी आणि खोक्यांमध्येच अडकलेले लोक आहेत साहेब. व्यक्तिगत विकास म्हणजे विकास नाही. एखादा माणसाला सामूहिक लोक निवडून आपला प्रतिनिधी करतात लोकशाहीमध्ये, तर त्याचा हा जॉब आहे आणि आपण या जॉबवरती बोलतो. तर त्याच्यामध्ये ते टक्केवरती तुमचं लक्ष. या योजना आता प्रॉपर राबल्या गेल्या. तर काही ठिकाणी तर विहिरींना सोर्स नाही. आज पश्चिम पट्ट्यामध्ये धरणांची पाणी जे आहे ते खाली आलंय आणि जिथं सोर्स धरलेत त्या ठिकाणच्या विहिरींसाठी आता फंडिंग नाही आहे, पाणी नाही. फक्त योजना तयार झाली कागदावरती, पण ती योजना राबली जात नाही. त्याच्यावरती आत्ताच्या बजेटला, पावसाळी अधिवेशनाच्या बजेटपर्यंत तुम्ही काहीच बोलले नाही. याच्यावरती तुमचं ॲनालिसिस नाही आहे की 1 फुटावर लाईन आहे का 5 फुटावर लाईन आहे. त्याचा ज्यावेळेस मेंटेनन्सचा विषय पुढे येईल त्यासाठी आपण काय करताय. अनेक मोठ्या शहरांच्या पाणी योजना असतील, पाणी आरक्षण असेल. साधं चाकांचं पाणी आरक्षण तरी तुम्ही केलंय का. भामासखेड धरणातनं याला पाणी चाललंय, MIDCला पाणी चाललंय, पिंपरी चिंचवडला पाणी आत्ता जात आहे, पुण्याला पाणी जाते. चाकण शहराच्या पाण्याच्या बाबतीत आरक्षणाचा प्रस्ताव आहे का तुमचा स्वतःचा. तुम्ही मागितले का चाकणची पाणी योजनेला आम्हाला 200 कोटी रुपये पाहिजेत आणि एवढा पाणीसाठा आम्हाला आरक्षित पाहिजे. त्याच्यावर तुम्ही काम नाही केलं. आज जर पिंपरी चिंचवड पुण्याला पाणी गेलं तर करंजबिऱ्यापासून जी खालची गावं आहेत शेलपिंपळगावपर्यंतची, यांना हक्काचं पाणी राहत नाही. ही गोष्ट आपल्या लक्षात नको यायला. त्या ठिकाणी केटीवेरची संख्या वाढवणं. तर केटीवेर कुठपर्यंत पकडला जातो. केटीवेर हा डिसेंबर महिन्यापर्यंतच पकडला जातो. जानेवारी फेब्रुवारीच्या पुढं जो पार्ट आहे तो केटीवेरला पाणी सोडायला विकत पाणी मागावं लागतं तुम्हाला धरणामध्ये. आपल्या धरणाचं 6 ते 7 TMC पाणी आज ते पाणी जात असताना मृत साठ्यापर्यंत येतंय. मग त्या पाण्यामध्ये आपले जे शेतकरी उद्या बागायतदार आहेत, म्हणजे काळूसपर्यंतचे शेतकरी आहेत, शेलपिंपळगावचे शेतकरी आहेत, हे बागायत कशावर करणार आहेत. त्यांची उपजीविका कशावर चालणार आहे. MIDC तर तुमची 2 ते 5% कार्यकर्त्यांना उत्पन्न देते, जी एवढी मोठी आलेली. मग हा मोठा शेतकरी वर्ग जो डिपेंड आहे याच्यावरती, त्याच्यासाठी तुमचा विचार काय आहे. शून्य. तुम्ही त्याच्यावर काम करत नाही. मग हे काम तुम्ही विधिमंडळात कायदेमंडळात केलं पाहिजे. आमच्याकडे अशी पद्धत आहे पुढाऱ्यांची राजकारणामध्ये की जोपर्यंत तुम्ही येऊन आम्हाला काही काम सांगत नाही तोपर्यंत आम्ही ते काम घेणार नाही. स्वतःहून काही करायचं नाही. स्वतःहून काही करायचं नाही. ही वृत्ती सोडली पाहिजे. तुमचं निरीक्षण पाहिजे. अरे माझा मतदारसंघ इथं मला हे करावं लागेल. मग ती लोक आपल्याकडे आहेत, आपल्याकडे नाही का, मग जाऊ दे. मग अशा लोकांनी डिमांड द्यायच्या ऐवजी जर तुमचा मास्टर प्लॅन, त्याचा DPR तुम्ही जर तयार केला चांगला सुंदर आणि त्याच्यावर तुम्ही काम केलात तर भाग डेव्हलप होईल. आणि याला विकास म्हणायचं. म्हणजे तुम्ही आले माझ्याकडं, 1 केटीवर मागितला, माझ्या हिश्श्याला 1 केटीवर येतोय, मग मी तेवढा दिला. दुसरा केटीवर दुसऱ्या वर्षी, किंवा 5 साखव आले, मी 5 साखव सुचवले, मग एक्स्ट्रा साखव नाही. अरे असं नाही आहे. जर तुमच्याकडे डिमांड आहे ना की 15 साखव, तर तिथं पालकमंत्र्याशी तुम्ही तिथं झगडलं पाहिजे, DPTC मध्ये भांडलं पाहिजे आणि 15 साखव आणले पाहिजेत. त्यातले 10 तुम्हाला सुचवलेले असतील, 5 तुम्हाला सुचले पाहिजेत की बाबा या भागात द्यायचं. आपल्याकडं बायस काम केलंच जात नाही. ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी ओपनचं साखव टाकलं जात नाही. हे अतुल देशमुख आमदार झाल्यावर करू शकतो. अतुल देशमुख जिल्हा परिषद सदस्य असताना केलेलं आहे. आमदार झाल्यावर का नाही करणार. निश्चित करणार. या विजननीच काम करायचं आहे आणि हा विजन आपल्या लोकांपुढे न्यायचा. आणि खेड तालुक्यातल्या कामगारांमध्ये जे MIDCत काम करतात त्यात मॅक्झिमम आमची खेड तालुक्यातली युवा पिढी पाहिजे. उत्पन्नाच्या सोर्समध्ये 25% आमच्या हक्काचं आहे खेड तालुक्याचं. ते आमच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचलं पाहिजे. आमची कॅपॅसिटी नसेल तर इतर ठिकाणी जाऊ द्या, पण त्याची विसिनिटी पण आपण जिल्हा ठरवून घेतली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या लोकांसाठी आपण भांडलं पाहिजे. आज तालुक्यातल्या जनतेने पाहिलं पाहिजे की ही लोक MIDC असेल किंवा बाकीचं ठिकाण असेल कशासाठी बांधतायत. स्वतःच्या कुटुंब, स्वतःच्या बगलबच्चांसाठी बांधतायत. हे संपूर्ण समाजासाठी बांधत नाही. आणि मग ज्या वेळेस तुम्ही आमचे बगलबच्चे असाल त्यावेळेस तुम्हाला मिळणार. तर लोकप्रतिनिधीचं हे काम नाही. आपल्यासोबत होते अतुल देशमुख. त्यांनी या राजगुरूनगर तालुक्याला पुढे नेण्यासाठी जे मांडलेलं विजन आहे हे निश्चित कौतुकास्पद आहे. विद्यमान आमदार गेल्या 5 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर तालुक्याचा विकास करू शकलेले नाहीत. अनेक प्रश्न स्वतःहून त्यांनी सोडवलेले नाही. एखादा कार्यकर्ता एखादं गाव पुढे गेलं तेवढाच प्रश्न सोडवलेला आहे. ह्या MIDC सारख्या ठिकाणी संरक्षण दिलेलं नाही आणि तालुक्याच्या विकासाला ज्या पद्धतीने पुढे न्यायला पाहिजे होतं तसं घडलेलं नाही. आता तालुक्यामध्ये बदल होतोय. महायुती, महाविकास आघाडी असे 2 गट राज्यामध्ये आहेत. महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारे स्पेस आहे राजगुरूनगर तालुक्यामध्ये. जर या युवकाला संधी मिळाली तर निश्चित या संधीचं सोनं तालुका करू शकेल, विकास होऊ शकेल. आता पाहूया भविष्यकाळामध्ये या तालुक्यातले मतदार काय करतात आणि कोणाला निवडून देतात.
एक मात्र निश्चित आहे, विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याबद्दल नाराजीची घंटा वाजते. त्यांच्यातला मीपणा काही अंशी समोर येतोय. तरुणांचे प्रश्न सुटत नाहीत, MIDC मधल्या असणाऱ्या अडचणी सुटत नाहीत आणि MIDC काही बाहेर जायला लागल्यात. यावर जर योग्य वेळी उपाययोजना केली नाही, तालुक्याला पुढे नेण्याचा प्रयत्न योग्य पद्धतीनं झाला नाही तर भविष्यकाळ अवघड आहे. साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मन मोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.